नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पश्चिम आशियातील कोणत्या देशामध्ये हिंदी या भाषेमध्ये पहिले रेडिओ प्रसारण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, कुवेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या पश्चिम आशियातील देशामध्ये हिंदीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी रेडिओचं ब्रॉडकास्टिंग करण्यात आलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. सुमारे 1 दशलक्ष लोकसंख्या असलेला भारतीय समुदाय कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय या ठिकाणी आहे. भारत हा कुवेतचा नैसर्गिक व्यापारी भागीदार आहे आणि 1961 पर्यंत कुवेतमध्ये भारतीय रुपया कायदेशीर निविदा या ठिकाणी होता. 2021-22 हे वर्ष दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधाच्या स्थापनेला 60 वर्षे या ठिकाणी कंप्लीट झालेली आहेत. तर पर्याय क्रमांक बी, कुवेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी हिंदीमध्ये पहिल्यांदाच रेडिओ प्रकाशन किंवा प्रसारित या ठिकाणी झालेलं आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? G7 शिखर परिषद 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इटली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इटली या देशाच्या अंतर्गत G7ची जी काही या ठिकाणी समिट आहे, शिखर परिषद आहे, ते या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे. G7 ज्याची स्थापना 1975ला झाली आणि हा जो काही गट आहे या गटामध्ये एकूण 7 देशांचा समावेश आहे. आणि हा गट स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे? तर राजकीय आणि एक प्रकारचा हा एक आर्थिक मंच आहे. ठीक आहे, बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलं जातं हे 7 देश कोणकोणते आहेत. लिहून घ्या. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपियन युनियन. G7ची जर तुम्हाला पहिलं जे काही समिट झालं होतं ते केव्हा झालं असं विचारलं तर लिहून घ्या. 15-17 नोव्हेंबर 1975 मध्ये फ्रान्स या ठिकाणी होस्ट करण्यात आलेलं होतं. दुसरं संस्करण आयोजित करण्यात आलं समिटचं या ठिकाणी 1976 जूनमध्ये युनायटेड स्टेट्सने ते होस्ट केलेलं होतं. लेटेस्टमध्ये पाहिलं तर 48वी जे काही शिखर परिषद आहे ती 2022 मध्ये झाली. जर्मनी या ठिकाणी त्यावेळेस या ठिकाणी अध्यक्ष होते जर्मनीचे ओलाफ स्कॉल्ज. 49वे संस्करण 2023 मध्ये झालं. जपान या ठिकाणी शिखर परिषद झाली 49 क्रमांकाची आणि त्यावेळेस फ्युमियो किशिदा हे अध्यक्ष होते आणि आजही वर्तमानामध्ये तेच अध्यक्ष आहेत जपानचे. आणि 50वे या ठिकाणी शिखर परिषद होणार आहे 2024 मध्ये इटली या ठिकाणी आणि इटलीचे वर्तमानमधील जॉर्जिया मेलोनी हे या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहत आहेत. हे जे काही 7 देश आहेत G7 मध्ये याच्याबद्दल जे काही प्राईम मिनिस्टर आहेत किंवा प्रेसिडेंट आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात. लिहून घ्या चलता चलता. कॅनडाचे प्राईम मिनिस्टर आहेत जस्टिन ट्रुडो. त्यानंतर या ठिकाणी फ्रान्सचे आहेत प्रेसिडेंट आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन. जर्मनीचे चान्सलर आहेत ओलाफ स्कॉल्ज. इटलीचे पंतप्रधान आहेत जॉर्जिओ मेलोनी. जपानचे पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा. UK युनायटेड किंगडमचे आहेत या ठिकाणी पंतप्रधान कोण आहेत? ऋषी सुनक. अमेरिकेचे आहेत जो बायडन आणि युरोपियन युनियनचे या ठिकाणी काउन्सिल प्रेसिडेंट आहेत चार्ल्स मायकेल आणि कमिशन प्रेसिडेंट आहेत उर्सुला ओन डेर लियन असं त्यांचं नाव आहे. 1-2 मिनिट एक्स्ट्रा लागू द्या, इतंभूत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँकेला मागे टाकत कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक इन मार्केट व्हॅल्यू ही या ठिकाणी बनलेली आहे? म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीमध्ये म्हणजेच बाजार भांडवलीच्या बाबतीमध्ये कोटक महिंद्रा बँकेला मागे टाकून ॲक्सिस बँक कितव्या क्रमांकाची बँक इन मार्केट व्हॅल्यू बनलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4थ्या क्रमांकाची. मग 5व्या क्रमांकावर कोण आहे? कोटक महिंद्रा बँक. ठीक आहे, याच व्हॅल्यूमध्ये म्हणजेच या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशनच्या रँकिंगमध्ये 1 नंबरला आहे या ठिकाणी HDFC बँक, 2 नंबरला आहे ICICI बँक, 3 नंबरला आहे SBI बँक आणि आता 4 नंबरला आहे ॲक्सिस बँक आणि 5 नंबरला आहे कोटक महिंद्रा बँक. ठीक आहे, एक पॉईंट लिहून घ्या.
रिझर्व्ह बँकेने IT पायाभूत सुविधांमध्ये गंभीर कमतरता आढळून आल्यानंतर खासगी क्षेत्रातील कर्जदाराला पुढील सूचना मिळेपर्यंत कोणत्याही नवीन ग्राहकांना ऑनबोर्ड करण्यापासून प्रतिबंधित केलेलं आहे या ठिकाणी कोटक महिंद्रा बँकेला. त्याच्यामुळे त्याचा जो काही या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू आहे ती खूप जास्त पडली आहे आणि याच कारणासाठी ॲक्सिस बँक लगेच वरती आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. इंडोनेशिया देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष किंवा इंडोनेशिया देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रबोवो सुबियांतो असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रश्न आहे या ठिकाणी अध्यक्षांबद्दल. तर लगेच 2023-24 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन या ठिकाणी अध्यक्ष निवडण्यात आलेले आहेत, नियुक्त करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावरती चर्चा करूया. जसं की फिनलँडचे नवीन अध्यक्ष बनलेत अलेक्झांडर स्टब, अमेरिकेचे आहेत जो बायडन, पाकिस्तानचे आहेत आसिफ अली झरदारी, मालदीवचे आहेत मोहम्मद मुइझू, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायेली, इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल-सिसी, काँगोचे आहेत फेलिक्स शिशेकेडी, इंडोनेशियाचे आपण आत्ताच पाहिले प्रबोवो सुबियांतो, अझरबैजानचे आहेत इल्हाम अलिएव, हंगेरीचे आहेत तामस सुलिओक आणि स्लोवाकियाचे आहेत पीटर पेलेग्रिनी. पुढचा प्रश्न क्रमांक 4. मोना अग्रवाल नावाची एक खेळाडू आहे. ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? स्टार मार्क करून प्रश्न करू शकता. 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पॅराशूटर हे आहेत कोण? मोना अग्रवाल. तर शूटिंग म्हणजेच नेमबाजी, पॅरा नेमबाजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या खेळाशी या संबंधित आहेत. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारतीय पॅराशूटर मोना अग्रवालने जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1. मोना अग्रवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पॅराशूटिंग या खेळाशी संबंधित आहेत. त्यांनी जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्टमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर सुवर्ण पदक जिंकलं. या ठिकाणी हे जे काही जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स स्पर्धा चालू आहे ते कुठे चालू आहे? तर चांगवॉन कोरिया या ठिकाणी. आणि याच स्पर्धेमध्ये या ठिकाणी अग्रवालने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये हे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. नुकतेच दक्षिण कोरियन उपग्रह निओसॅट 1 आणि नासा सोलार सेलिंग तंत्रज्ञान ACS-3 कोणी अंतराळामध्ये सोडलेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रॉकेट लॅब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. निओसॅट हे आहे दक्षिण कोरियन उपग्रह आणि नासाचं सोलार सेलिंग तंत्रज्ञान ACS-3 हे आहे नासाचं. ठीक आहे. नासाबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1958ला. संस्थापक आहेत ड्वाइट डी आइन्सहावर. प्रशासक आहेत बिल नेल्सन. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? म्हणजेच इंटरनॅशनल डान्स डे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी. दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 29 एप्रिलला आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा करतो. आज या ठिकाणी शेवटचा महत्त्वाचा दिवस आहे एप्रिल महिन्यातील. तर एकदा काय करूया आपण, एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 7. फायनान्शियल इयर
2024 मध्ये भारताने सर्वाधिक औषधी उत्पादने कोणाला निर्यात केलेली आहेत म्हणजेच एक्सपोर्ट केलेली आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जवळपास टोटल एक्सपोर्ट पैकी 31% जास्त जे काय एक्सपोर्ट आहे निर्यातीचा समावेश आहे त्याच्यामध्ये यूएस हे या ठिकाणी अव्वल स्थानी बाजारपेठ आलेली आहे. यूएस हे 1 नंबरला आहे एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये. आपण जे काय एक्सपोर्ट केलेलं आहे सर्वात जास्त औषधी उत्पादने या देशामध्ये यूएस 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे यूके आणि 3 नंबरला आहे नेदरलँड. या गोष्टी तुम्हाला विसरायच्या नाहीयेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, गेटेक्स 2024 चे आयोजन कोठे करण्यात आलेले होते? तर पर्याय क्रमांक ए, दुबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गेटेक्स 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. GETEX याचा फुल फॉर्म काय? ग्लोबल एज्युकेशन अँड ट्रेनिंग एक्झिबिशन असं याचा फुल फॉर्म आहे गेटेक्सचा. जागतिक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदर्शन असं मराठीमध्ये म्हणता येईल. याच ठिकाणी पहिल्या गल्फ युथ गेमचा उद्घाटन सोहळा सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आला, ज्याची थीम होती आवर गल्फ इज वन, आवर युथ आर प्रॉमिसिंग. आणि याच्यामध्ये सहभागी राष्ट्र कोणकोणते होती? UAE, कुवेत, ओमान, बहरीन, सौदी अरेबिया आणि कतार या सर्वांचा या ठिकाणी सहभाग होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेन या देशाला लष्करी मदत देण्यासाठी परदेशी मदत विधेयक मंजूर केलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. परत एकदा USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या काय केलं आहे अमेरिकेने? युक्रेनला या ठिकाणी लष्करी मदत देण्यासाठी परदेशी मदत विधेयक मंजूर केलेलं आहे. एवढं तर या ठिकाणी डेंजर आहे अमेरिका. तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या देशाबद्दल सांगायचं म्हटलं तर 46वे अध्यक्ष आहेत जो बायडन, राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, अलीकडेच सुरक्षा विषयक बाबींसाठी जबाबदार असलेल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची 12वी आंतरराष्ट्रीय बैठक कोठे झालेली आहे? सेंट पीटर्सबर्ग, रशिया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा विषयक बाबींसाठी जबाबदार असलेल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची 12वी आंतरराष्ट्रीय बैठक संपन्न झाली आहे. पुढचा प्रश्न, बवेरियन इंटरनॅशनल टेनिस चॅम्पियनशिपचे दुहेरीचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण बनलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युकी भांबरी असं त्यांचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, अलीकडेच इक्ष्वाकू काळातील 3730 नाणी कोठे सापडलेली आहेत? पर्याय क्रमांक ए, तेलंगणा या राज्याच्या अंतर्गत इक्ष्वाकू काळातील 3730 या ठिकाणी कॉइन्स या ठिकाणी काय केलेले आहेत? सापडण्यात आलेले आहेत. तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. आजच्या व्हिडिओमध्ये जी काही रेकॉर्डिंगची स्पीड होती ती योग्य आहे का की अजून या ठिकाणी स्लो करायची मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर अशा प्रकारे हे होते आजचे 12 प्रश्न. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न लिहून घ्या. अलीकडेच कोणत्या संस्थेने भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे? इस्रो, DRDO, CSIR की BARC? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?